अमरावती येथे महायुतीच्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये आमदार रवी राणा व आमदार बच्चू कडू यांना निमंत्रण नसल्याने हे दोन्हीही आमदार या बैठकीला उपस्थित राहिले नाही। मात्र महायुतीच्या निमंत्रणावरून काही गैरसमज निर्माण झाले असतील तर मी स्वतः राणांशी चर्चा करणार असल्याची प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। 20 ऑगस्ट नंतर प्रत्येक मतदारसंघात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून मेळावे होणार आहे। त्यानंतर मोठी विभागीय सभा व मेळावा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे। या मेळाव्या आणि सभेला राणा आणि बच्चू कडू यांना सुद्धा बोलावणार असल्याचे सामंत यांनी म्हटले आहे। महायुतीच्या बैठकीमध्ये निमंत्रणावरनं जर काही गैरसमज झाले असतील तर मी स्वतः राणांशी चर्चा करेन, कारण ते महायुतीचे घटक पक्ष आहेत आणि त्यांचा जर काही गैरसमज झाला असेल तर मी स्वतः पुढाकार घेऊन त्यांचा दूर करेन। बच्चू कडू सुद्धा बैठकीला उपस्थित नव्हते। त्यांचे जे आमदार आहेत, एक आमदार त्यांचे मेळघाटचे आमदार अमरावतीमध्येच आहेत किंवा जिल्ह्यातच आहेत, त्यांचा पण दूर करेन। ठीक आहे। काय जर पश्चिम विदर्भामध्ये बैठक घेण्याचं काय यामागचं काय उद्दिष्ट आहे? 20 तारखेपासून प्रत्येक मतदारसंघामध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमार्फत फार मोठे मेळावे होणार आहेत आणि त्याच्यानंतर एक विभागीय मेळावा, सभा, महासभा, महारॅली ही माननीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादांच्या उपस्थितीमध्ये होणार आहेत। त्यावेळी राणासाहेबांना देखील आम्ही बोलू, त्यावेळी बच्चू कडू साहेबांना देखील आम्ही बोलू, आठवले साहेब देखील त्या ठिकाणी असतील, मित्रपक्षाचे सगळे असतील आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये पश्चिम विदर्भामध्ये 30 पैकी 25 जागा जिंकल्याच पाहिजेत अशासाठीचा संकल्प करण्यासाठी आज आमची समन्वय समितीची बैठक होती। समन्वय बैठक होती आजची, पण इथं पाहायला मिळतोय अनेक नाराजी नाट्य समन्वय बैठकीमध्येच पाहायला मिळते। कसं पाहता याच्याकडे? तुम्ही अजिबात त्याची चिंता करू नका। विधानसभेला ज्यावेळी आम्ही तिकीटं जाहीर होतील आणि विधानसभेला सामोरं जाऊ त्यावेळी आमच्याकडनं एकही असमन्वयाची ब्रेकिंग न्यूज तुम्हाला मिळणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊ। काल रवी राणा यांनी असं वक्तव्य केलं होतं की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जर त्यांना बहिणींनी आश्रय दिला नाही तर पैसे परत मागितले जाईल। हे त्यांचं वैयक्तिक मत आहे, हे शासनाचं मत नाही। कुठचीही विधानसभेची निवडणूक किंवा कुठचीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम्ही ही काही योजना जाहीर केलेली नाही। मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी ही विधानसभेच्या अगोदर सुरू झालेली योजना विधानसभा झाल्यानंतर देखील अशीच चिरकाळ सुरू राहील। त्याच्यामुळे महिला भगिनींच्या आर्थिक उन्नतीसाठी सुरू केलेली योजना आहे आणि त्यांनी त्याच्यावर जर असं वक्तव्य केलं असेल त्यांचं ते वैयक्तिक मत आहे। या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।